तुझ्या 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 रूपाचं चांदन. भूतकाळ आपल्या आयुष्यात पुन्हा डोकवायला लागला की जगणं मुश्किल होऊन जाते बघ. खरे काय होणार आहे आमच्या दत्ताचं कुणास ठाऊक. हवाय साहेब असं नका बोलू. विश्वास ठेवा. दत्तगुरु चांगल्या माणसांसोबत कधीच वाईट होऊ देत नाही. तू म्हणतेस तेच जर का खरं असेल तर मग इतकं समज होऊन बी ही रेखा आमच्या दत्ताच्या आयुष्यात परत काय आली. काय वाटतंय तुला? काय काय करेल आमचा दत्ता? स्वीकारेल तिला परत? हो, मी कसं सांगू शकते. दत्ता आणि रेखाबद्दल तुला समज कळलंय ना व? आणि आमच्या दत्ताला बी तू ओळखतीस की. मग सांग ना. तसं विचाराल तर दत्तासाहेबांना रेखा परत आल्यावर लई त्रास होईल हो. जळता निखारा हातात ठेवल्यावर आणखी काय होणार म्हणा. त्यात आमचा दत्ता तो तर वणवा आहे, वणवा. जाळून टाकल, सोडू गुवाय. आयाच्या अपमानाचा सूर. नक्षी अगं ही रेखा इथं परत काय यायलंय आम्हाला नाही माहिती, पण आम्हाला इतकं नक्की माहिती की हिच्या परत येण्यानं आमच्या दत्ताला खूप त्रास होणार आहे. नक्षत्रा आणि ह्या समध्यामध्ये त्याची मदत फक्त तूच करू शकतेस. म्या हो, पण दत्तासाहेब माझं काय ऐकतील? कारण त्याचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही स्वतःच्या कानानं ऐकले. नाही नाही आहे साहेब, त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती आहे. माझं हे रूप त्यासाठी कारणीभूत आहे. हो, पण याचा अर्थ असा नाही होत की ते माझं समजा ऐकतील. हो आई साहेब, असं नका करू. नक्षत्रा आमच्या दत्ताच्या हातून कुठली बी चूक होऊ नये एवढीच काळजी घे. हो नाही आई साहेब, तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा, असं हात नका जोडू. हे बरोबर नाही आहे. आमच्या लेकाच्या आयुष्यापुढं काय चूक काय बरोबर आम्हाला नाही कळत. दत्ताच्या पुढे तर आम्हाला देव बी महत्वाचं नाही. आणि ह्या समध्यामधून जर का आता त्याला कोणी सांभाळू शकत असत तर ती फक्त तू आहेस. नाही आहे साहेब, असं काही नाही आहे. हो, कदाचित त्या रात्री तू या वाड्यात आलीस तर त्याला सावरायलाच. त्या मोरे संघ हात मिळवणी करून मी या घरात आग लावत होतो. या घरातल्या समध्या खबरा मी मोऱ्याला देत होतो. मला दूध संघाचा अध्यक्ष व्हायचंय, नाही तर काय आयुष्यभर आई साहेबांवर भीक मागत फिरू. पगार द्या पगार द्या पगार द्या म्हणून. एक बरं केलं सा तू अविनाश भाऊ. तो मोरे लय नालायक माणूस आहे बघ. माहित आहे मला, पण मोरे गाव सोडून गेला त्याच टायमाला हितून या घरातून अजून एक व्यक्ती निघून गेली. ज्योतीची आई. पाहिलं रेणुके, एका कपटी भावाची कपटी बहीण कसली हुशार आहे ते. ज्योतीची आई. मोरेचा आणि ज्योतीच्या आईचा काय संबंध? तेच तर तपासून बघायचंय आपल्याला. एक मात्र खरं, मोरे आला, ज्योतीची आई बी आली. मोरे गायब झाला, ज्योतीची आई बी गायब का? याचं उत्तर ज्योतीकडे असत. अव्वा, आत्ता समजते मला. ती ज्योतीची आई आहे ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला. ते सत्य आहे का नाही ते तपासून पाहिलंच नाही आपण. अगं मग आता तपासून बघू की. आता
आता काय उपयोग आहे बरं त्याचा? उपयोग नाही कसा रेणुके? हा, आता तर रेखा बी घरात येते. समज त्या ज्योतीच्या आईबद्दल एखादं सत्य आपल्याला समजलं आणि त्याचा नक्षत्राशी काहीतरी संबंध असला तर? त्याचा नक्षत्राशी का संबंध असेल? असं नाही रे अविनाश भाऊ, वाचला तर. म्हणजे मी अभिनशिबाचाच कौल घेतोय म्हणा, पर त्या रेखाचं येणं दत्ता भाऊसाठी शाप असेल, तसंच त्या ज्योतीच्या आईचं येणं नक्षत्रासाठी शाप असेल तर? ए थांब 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 कली थांब, एक मिनिट थांब. हा बाय, मोरे गाव सोडून गेला बरोबर. त्याच्यानंतर हा ती ज्योतीची आई घर सोडून गेली. मग मोरेनच त्या ज्योतीच्या आईला आणली असेल का? मोरे का करेल असं? रेणुका, प्रश्न विचारायचे संस्कार माहेरी तुझ्यावर आईनं केले होते का बापानं? आई ना, तुम्हाला सांगते का ताई माझ्या ओ, काय बोलताय हो? आता आपली चर्चा कशाबद्दल सुरू होती? रेखाबद्दल. ती तर काय ते समजत नाहीये आणि तुम्ही काय घेऊन बसताय? ज्योतीची आई, ज्योतीची आई, ज्योतीची आई. अगं ती रेखा हित का येते त्याचं सोड, पर ती समजा हित आली, दत्ता भाऊच्या समोर आली तर काय होईल ह्याचा विचार कर. अगं त्या येड्याचं डोकं फिरलं तर गोळ्या घालल त्यो. तेच हवंय आपल्याला अविनाश भाऊ, तेच हवंय. अरे फायदा आपलाच आहे. अरे होय की. पण मला एक कळणं झालंय, त्या रेखाला इथं आणण्यामागचं सॉलिड डोकं कोणाचं असेल बरं? दत्ता भाऊ सरकला पाहिजे. अशी काहीतरी मोठी चूक केली पाहिजे त्यानं का बॉस र बॉस. म्हणजे ती रेखा हिथं का येते हे तुला माहितीये? फक्त मला माहितीये. अविनाश भाऊ, तू एक काम कर, त्यो मोरे आणि ती ज्योतीची आई कुठं गायब झाले तू शोध. म्या दत्ता भाऊचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतंय त्याची सोय लावतो. दोन्हींमध्ये फायदा आपलाच आहे. म्या काय म्हणतोय, आता वातावरण टाईट करूनच टाकू आपण. चालतंय की. ए इप्रे ए काय ते तुझे ए काय 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 दिलं? चपटी आता तुला चपटी देऊ का? तुला कळत नाही दत्ता भाऊ आजारी आहे. कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं? दादा ए शंकर्या, मॅच बोललोय त्याला चपट्या नाही. त्यांनी सांगितलं आणि तुला आणलं. अक्कल की तुला? चुकलं ना दादा. परत असं केलंस ना तू तुझं डीजे वाजेल. निघ इकडून, निघ. डोक्याला ताप. अहो दत्ता भाऊ, कशा पायी आताच हॉस्पिटल मधून घरी आलत नव्हतं? डोसकं ठिकाण आहे की नाही? नाही, डोकं शांत कराया याची गरज आहे. आणि 2 घोट पोटात गेले बिगर ते काय शांत होणार नाही. अहो दत्ता ऐका माझं, तुम्ही नका असं करू. तुम्ही नका. दत्ता भाऊ वय बाजूला. शंकर्या, दत्ता एकच सांगतो आणि शॉर्ट मध्ये सांगतो, नशा आणि प्रेम हे दत्ता स्वतःच्या मर्जीनं करतो. त्याला कोणी बी अडवू शकत नाही. अहो दत्ता भाऊ, तुम्हाला कळत कसं नाही? अजून तुम्ही पूर्ण बरे पण नाही झालात. या बरा आहे का आजारी आहे हे तू नका ठरवूस. गुमानं 2 गट मारू दे. चल निघित ना. दत्ता भाऊ, बाटली तोंडाला लावायची नाही. तुम्हाला ताई साहेबांची आण आहे. ए, दारूवर आईची आण का दिलीस? मग काय नक्षत्राची देऊ? हे बघा दत्ता भाऊ, तुम्ही बाटली तोंडाला लावली ना तर तुम्हाला ताई साहेबांची बी आण आहे आणि नक्षत्राची पण. ए, तू काय आनाबाका इकायचं दुकान टाकलेस वे? आनाबाकांमध्ये ताकद असती तर दत्ताला या बाटलीची गरज नसती लागली. दत्तासाहेब, तुमच्या शब्दाबाहेर जाणं शक्यच नाही. दुसरं कुठलं प्रकरण असतं
तर तुझं म्हणणं आम्हाला पटलं बी असतं. पर काय रेखाच्या बाबतीत ते तुमचं ऐकणार नाहीत? नाहीच. त्या रेखानं आमच्या दत्ताला असा काही घाव दिलाय की ती जखम भरूनच निघणार नाही बघ. नक्षत्रे, त्या रेखाला आम्ही कधीच माफ नाही करायचो. आई साहेब, इलाज जखमेवर करायचा असतो, शस्त्रावर नाही. आणि तुमच्या मायाची हळूवार फुंकर दत्ता साहेबांना त्यांचं दुःख इसरायला नक्की मदत करेल. अगं बाई, तुला आता कसं सांगू आम्ही? अहो काही सांगूच नका. किती बी सांगितलं तरी कळणार बी नाही हो तिला. कसं आहे माहितीये का आई साहेब, तिला काय वाटतं, दत्ता भाऊ आपल्या हातचा चहा प्याला, दत्ता भाऊनं गाडीवरनं गावभर आपल्याला हिंडवली म्हणजे दत्ता भाऊ आपल्याला पूर्णपणे समजला. पर असं नाही पोरी. काल परवा आलीस ना व या घरात, इथं राहून दत्ता भाऊ आम्हाला अजून समजला नाही आणि त्याला समजण्याचं नाटक करून आम्हाला शहाणपणा शिकवायलीच वय. नाही कळत आहे, मी कुणाला छानपणा शिकवत नाही. मी फक्त इतकंच सांगत होते की आईच्या मायेमध्ये खूप ताकद असते. आईच्या मायेमुळे खडकाला बी पाजर फुटतो. मग इथे तर दत्ता साहेब आई साहेबांचा मुलगा आहे. दत्ता आमच्यासाठी काय बी करेल, जीव देईल, जीव घेईल. रेखाचा विषय काढला की तो कोणाचंच ऐकायचं नाही. म्हणून तर आम्ही तुला सारखं सांगायलोय ना, एक वार त्याच्या संकट बोलून घे. आई साहेब, तुम्हीच अशा हरलात तर कसं चालेल? बरोबर बोलतेस पोरी. एक वेळ दत्ता समोर महेश्वरी हारली ना तरी चालेल, पण आमच्या लेकरासमोर त्याची आय हारता कामा नाही बघ. मुलं किती बी मोठी झाली तरी आईला काळजी असतेच. तुमची काळजी कळते मला. कळते ना मग आमच्यासाठी, या आईसाठी एवढंच काम कर. दत्ता संग बोल, त्याला म्हणावं रेखा डोळ्यासमोर आली नक्की डोसक्यात कुठला बी राग घालून घेऊ नकस म्हणून. बोलशील ना बोल की. शंकर दादा, दत्ता साहेब कुठे आहेत? ते दत्ता भाऊ, अगं दत्ता भाऊ दारू प्यायला बसलेत. दारू? वय माझा एकही शब्द ऐकत नाहीये. ताई साहेबांची आण बी जुगारली. हो शंकर दादा, तुम्हाला माहिती आहे ना दत्ता साहेबांची तब्येत ठीक नाहीये. तरी पण तुम्ही सांगितलं ना व, तू असं बी ऐकायला तयार नाही. हे असं असतंय बघ. रेखाचं नाव काढलं ना की दत्ताचं टाळ कसं टकतंय. नक्षत्र विचार कर, ती रेखा जर का त्याच्या डोळ्यासमोर आली तर काय होईल? ए नक्षत्र, चल लवकर, आता तूच थांबव त्यांना. घ्या आता ह्या पोरीच्या सांगण्यावरनं दत्ता भाऊ दारू सोडणार होय? हा, काल परवा आलेली ही टोणगी हिच ऐकणार दत्ता भाऊ? अरे देवा, अहो आईसा भाऊ तुमचं ऐकना हो दत्ता भाऊ अजून, आणि हिच ऐकणार? नक्षत्र चल लवकर, नाहीतर दत्ता भाऊ की चपटीच रिकामी करतील. चल. वय 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 वय, जा 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 जा, घाई करा लवकर जा. हे म्हणजे कसं आहे माहितीये काय साहेब, दिवसा तार मोजण्यासारखं आहे बघा. तुला सांगते शंकर्या, ह्या पोरीच्या सांगण्यावरनं जर दत्ता भाऊनं दारूची बाटली फोडली तर ही कला ह्या पोरीचं पाय धुवून पाणी पिल हित आई साहेबांसमोर सांगतोय मी आहे.
तोंडाला आवर घाल जरा. नक्षत्र चल लवकर. ताईसाहेब चला लवकर. दत्ता, दत्ता, आज आम्हाला कळलं की तुला आईपेक्षा बी बाकीच्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. तुमच्यासाठी हे काही नवीन आहे? नवीन? पण आमच्या दत्तानं आई समोर कधी दारूची बाटली तोंडाला लावली नव्हती. इतक्यांदा सांगितलं पर एकदा बी ऐकायला तयार नाही आमचा दत्ता. आई साहेब, अहो रेखाचं नाव काढलं तरी माझी काय अवस्था होती आहे तुम्हाला ठाव आहे. आता तर ती इथे आहे. काय करायचं दत्तानं? अरे तूच असं बोलायला लागल्यावर आम्ही कुणाकडे बघून जगायचं र? आमच्यावर होणारा प्रत्येक वार स्वतःच्या छातीवर झेलणारा आमचा दत्ता, आमच्यावर येणारं प्रत्येक संकट आमच्यापर्यंत यायच्या आधीच त्याला माघारी परतवणारा आमचा दत्ता, आज फक्त त्या रेखाच्या येण्यामुळं एवढा विचलित झालाय. हे बघ दत्ता, आम्ही हे समजा तुला तुझ्या काळजीपोटी नाही सांगत होत, तर किती बी वादळ आलं तरी तुझे पाय जमिनीवर घट्ट राहावेत म्हणून बोलतोय. आई साहेब, एक वेळ वादळ आलं तरी दत्ता झेलू शकतो, बरं प्रेमाचा शाप नाही पचवू शकत. तेव पचवाया हे लागतं. रेखाचं हित परत येणं देवदत्तासाठी शाप आहे, आणि हा शाप पचवाया दारूशिवाय उपाय नाही. थांबा दत्ता साहेब. दत्ता साहेब, प्रत्येक शापाला उशाप हा असतोच. कधीतरी तो मागावा लागतो, कोणी दिला नाही तर शोधावं लागतं. पण तुम्ही जर ठरवलंच असेल त्या शापासोबत जगायचं, तर कुणी किती बी काय बी बोललं तरी काय बी फरक पडणार नाही. काय घडलंय हे तुला सांगितलंय ना, तरी मी तू मला समजवते. वार किती खोल आहे हे करणाऱ्याला आणि बघणाऱ्याला नाही समजत, ते फक्त वार झेलणाऱ्यालाच कळतं. एकदम बरोबर आहे तुमचं. मला नाही कळणार तुमचं दुःख, पण तुमच्या आई साहेबांना तरी कळतंय ना. तुमच्या सोबत जे काही घडलं त्यात त्यांचा काय दोष आहे? तुमच्या जन्मदात्या वडिलांचा काय दोष आहे हो? तुमच्या विश्वासघाताची शिक्षा तुम्ही त्यासनी का देताय? तुम्ही दिला तुम्हाला यो अधिकार. नक्षत्रा, या काही चुकीचं बोलत असेल तर माफ करा, पण दत्ता साहेब, तुम्ही कधीतरी आई साहेबांचा विचार केलाय? जो श्वास चालतो तो आई साहेबांसाठीच. का खोटं बोलताय? नक्षत्रा, तोंडाला आवर घाल. नक्षत्र, आई साहेब, प्रत्येक श्वास आपल्या आईसाठीच घेणारा तिचा मुलगा असं आई समोरच दारूची बाटली तोंडाला लावल व्हय? आईचा अपमान केला म्हणून प्रेमाचा तिरस्कार करणारा मुलगा आई समोरच दारूची बाटली तोंडाला लावल? आई साहेब, मला दत्ता साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्या जन्माच्या 9 महिन्या आधीपासून त्यांच्या आई साहेबांनी त्यांना माया लावली. ती माया माझा मुलगा दारू कशी पितो हे बघायला लावली भाई. काय गंमत आहे बघा. तुमच्या आई साहेबांना कोणी काय बोललं
त्रास दिला तर तुम्ही त्यांचा जीव घ्यायला पण कमी करणार नाही, बरोबर ना? पण मग तुम्ही स्वतः तुमच्या आईच्या जीवाला त्रास देताय, त्याचं काय? दत्तासाहेब, तुम्ही स्वतःला त्रास करून घेता तेव्हा तुमच्यामध्ये गुंतलेल्या जीवाला पण त्रास होतो, एवढं पण कळत नाही भाई. आता तुम्हीच सांगा, बाटली महत्वाची की तुमच्यामध्ये गुंतलेल्या जीवाच्या भावना महत्वाच्या?